सर, तुम्ही मूत्ररोगाचं शिबिर लावलेलं आहे, काय सांगाल? हे शिबिर आपण दरवर्षी इथं घेतो जळगावमध्ये. अशी बरीच शिबिर आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहेत. हे साधारण 80 असतील आणि हे माझे आई, वडील आणि बहीण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही ठेवतो आहे. याच्यामध्ये आम्ही यांच्या तपासण्या फ्री करतो आणि ज्या काही लॅब तपासण्या असतील त्या जेवढ्या कन्सेशनमध्ये देता येते तेवढं करतो आणि साधारण 1 महिन्याची औषधं आम्ही फ्री देतो. उद्देश असा असतो की ही जी मेडिसिन्स आहेत किंवा नवीन नवीन टेक्निक जे आहेत हे पूर्ण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचावं हा उद्देश असतो या कॅम्पचा. नाही तर या लोकांना आता कधीच ट्रीटमेंट मिळत नसतं. आता कित्येक जण बघितले ना, ते मेडिसिन पण अफोर्ड करू शकत नाही. तर अशा पेशंट्सला आपण 1-2 महिन्याची औषधं फ्री देतो आणि त्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आजार, मूत्राशयाचे आजार, मूत्राशयाचे कॅन्सर, किडनीचे कॅन्सर किंवा लघवीला वारंवार होणं की लघवीचं कंट्रोल जाणं, लहान मुलं म्हणजे ज्या समस्या असतात लघवीचं कंट्रोल किंवा बेडमध्ये त्या लघवी करतात, तर याचे असे सगळेच प्रकारच्या आजारांवर आपण ट्रीटमेंट देत असतो. तसेच पुरुष वंध्यत्व आणि पुरुष नपुसंकता याच्यावरसुद्धा आपण ट्रीटमेंट करत असतो. काही असे मोठे आजार आढळले का एखाद्या पेशंटमध्ये? आत्ता इथं जवळजवळ 4 पेशंट्समध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि 2-3 पेशंट्समध्ये तपासण्या केल्यानंतर समजेल. आता ते प्रोस्टेट ग्रंथी किती वयापर्यंत येतात? प्रोस्टेटची ग्रंथी सर्वच पुरुषांमध्ये असते आणि यंगर एज ग्रुपमध्ये शुक्रजंतूंचं जी नरिशमेंट असते ती प्रोस्टेट ग्रंथीमधून होत असते. पण जसजसं वय वाढत जातं, साधारण 45-50 नंतर ती गाठ वाढत जाते आणि ती वाढल्यानंतर मग लघवीच्या मार्गावर त्याचा अडथळा येतो आणि तो अडथळल्यामुळे मग लघवीला वारंवार जावं लागणं, लघवीची धार नीट न होणं, रात्री जास्त वेळ उठावं लागणं की लघवीतून रक्त जाणं किंवा लघवी सुरू करताना वेळ लागणं, हे असे त्रास उद्भवतात. आणि त्याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात. एक तर प्रोस्टॅटायटिस म्हणून जो प्रकार असतो तो प्रोस्टेटच्या इन्फेक्शनमुळे होतं आणि ते साधारण यंगर एज ग्रुपमध्ये असतं. नंतर दुसरा जो आजार असतो ज्याला आपण बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लाझिया म्हणतो, तर तो वयोमानाप्रमाणे होणारा त्रास असतो. तो प्रत्येक पुरुषाला साधारण 60च्या सुमारास होतो, 55 ते 60च्या सुमारास. पण ती कॅन्सरची गाठ नसते, ती वयोमानाप्रमाणे वाढलेली गाठ असते. त्याला आपण बिनाईन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट म्हणतो. आणि साधारण 65 नंतर जी प्रोस्टेटची ग्रंथी वाढते त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. पूर्वी ते प्रमाण पण साधारण 100मध्ये 3 किंवा 4 असायचं, पण आताशे ते प्रमाण बऱ्यापैकी वाढलं आहे. त्याला कारण म्हणजे आता आपली लॉंगेव्हिटी जी होती, म्हणजे पुरुष तो जिवंत राहायचा तो साधारण 50-55पर्यंत राहायचा. पण आता ते प्रमाण, वयोमानाचं प्रमाण आता साधारण 65पर्यंत गेलेलं आहे. आणि हा आजार जो आहे प्रोस्टेट कॅन्सरचा तो साधारण 65 नंतर होतो. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पेशंट आता प्रोस्टेट कॅन्सरचे दिसतील याच्या पुढं. तसंच वेस्टर्नायझेशन जे झालं आहे आपलं डाएटमध्ये किंवा आपल्याला पोल्युशन जे आपण एक्सपोज होत असतो त्याच्यामुळे सुद्धा पर्सेंटेज हल्ली वाढत चाललेलं आहे. प्रोस्टेटला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो का? साधारण 30 ते 40% लोकांना मेडिसिनवरच त्यांचं काम होऊ शकतं, पण बाकीच्या लोकांना कधीतरी त्यांना लागतं 65 ते 75-80मध्ये. जास्त आजार असं कुठला प्रोस्टेटचा असतो? प्रोस्टेटचा जास्त असतो वयोमानाप्रमाणे. म्हणजे नॉन कॅन्सरस ग्रोथ जी असते, म्हणजे कॅन्सर नसलेली जी प्रोस्टेटची वाढ असते ती बऱ्यापैकी कॉमन असते. साधारण 60 नंतर खूप जणांना त्रास होतो. त्याला मग सोनोग्राफी केल्यावरच कळतं की असं? सोनोग्राफी, युरोफ्लोमेट्री आणि PSA अशा ह्या 3 टेस्ट असतात. तर PSAमध्ये आपल्याला कॅन्सर आहे की नाही हे समजतं. फ्लोमध्ये ते कशा रेटने लघवी करतायत ते महत्त्वाचं असतं. समजा 10 ml/s असेल तर तो बॉर्डरलाईन ऑब्स्ट्रक्शन आहे. तो 15पेक्षा जास्त असेल तर ऑब्स्ट्रक्शन नाही, मग अशा पेशंटला आम्ही मेडिसिन देतो. पण ते 10पेक्षा जर कमी असेल तर मग अशा पेशंटला ऑपरेशन लागतं. तसंच सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेटची साईज, लघवी किती मागं राहते, किडनीवर काही प्रेशर आले की नाही किंवा त्याच्यामध्ये मुतखडा झाला की नाही मूत्राशयामध्ये, ह्या गोष्टी आपल्याला सोनोग्राफीमध्ये समजतात.